आणखी एक महत्त्वाची बातमी, शरद पवार 18 पगड जातीचे कर्दनकाळ. लक्ष्मण हाके यांनी ही टीका केली आहे. शरद पवारांना धनगर खासदार कधीही चालत नसल्याचं लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय, तर नवनाथ वाघमारेंकडून जरांगेंचा जंगली मोगली असा उल्लेख करण्यात आलाय. ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची आजपासून ओबीसी बचाव जनाक्रोश यात्रा जी आहे ती जालना जिल्ह्यामधून सुरू होते. या यात्रेचा आज पहिला दिवस आहे. आपल्यासोबत लक्ष्मण हाके सर आहेत. शरद पवार असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, यांना आपलं काय आवाहन असणार आहे, काय त्यांच्याकडे मागणं असणार आहे, या बैठकीत त्यांनी काय बोलावं काय नाही बोलावं? एक या महाराष्ट्राच्या 12 करोड जनतेचे मुख्यमंत्री आहेत आणि एक जण या महाराष्ट्रामध्ये त्यांनी धनगर समाजाच्या एका आंदोलनाला देखील त्यांनी भेट दिलेली होती. बारामतीमध्ये विशेषतः ते आंदोलन झालं होतं. त्याकडे कसं पाहत आहे? शरदचंद्रजी पवारांना धनगर आंदोलक कालच दिसले काय? पण पवार साहेब मात्र इथल्या 18 पगड जातीचे कर्दनकाळ आहेत असं म्हणलं तरी वावगं ठरू नये. आमचे पडळकर बोलतात आक्रस्ताळ्या भाषेमध्ये. ती भूमिका वास्तव आहे की काय असं आम्हाला शंका येते. यांची धोरणं बघा, यांची तिकीट देण्याची पद्धत बघा, खासदार निवडून आणण्याची पद्धत बघा. 10 खासदारांच्या यादीवर नाव फिरवा. त्यांना धनगर कधी खासदार चालत नाही. मग धनगराची ही अवस्था असेल तर मग गावगाड्यातल्या ओबीसीच्या छोट्या मायक्रो ओबीसींची काय अवस्था असेल? शिवराळ भाषा, लोकांना टार्गेट करून बोलणं, लोकनियुक्त सरकारला बोलणं, असा कुठं आंदोलनाचा नेता असू शकतो का? महाराष्ट्रामधल्या सगळ्या बांधवांना माझी विनंती आहे की सावध, नाहीतर तुम्हाला सुद्धा तोंड काळं करायची वेळ येईल. ते म्हणतात की भुजबळच या आंदोलनामागे आहेत आणि मी आता येवल्यामध्ये जाऊन आंदोलन करणार आहे, त्याच्या परवानग्या काढण्यासाठी सांगितलेलं आहे. मी तिथे कधीही आंदोलन करू शकतो असं जरांगे पाटील म्हणता आहेत. या जरांगे नावाच्या जंगली मोगलीला भुजबळ नावाचा कावीळ झालेला आहे. भुजबळ साहेब काही या राज्याचे मुख्यमंत्री नाहीत. त्यांनी जर त्याला आंदोलन करायचं त्यांनी या राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्यासमोर जाऊन करावं. त्याला आम्ही शुभेच्छा देऊ. कुठंतरी एखाद्या छोट्या जातीतल्या ओबीसी घटकातल्या नेत्याला टार्गेट करायचा आणि बदनाम करून संपवण्याचा प्रयत्न करायचा हे जरांगेने केलेला आहे. कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, जालना.